नमस्कार, मी माधवी देसाई. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला जळगावमधून एक महत्त्वाची बातमी येते. जळगाव महापालिकेमधल्या शिंदेच्या शिवसेनेचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलाय. ठाकरे सेनेच्या उमेदवारानं माघार घेतल्यामुळे गौरव सोनवणे या शिवसेनेच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झालेली आहे. बिनविरोध विजय झालेला आहे. गौरव सोनवणे हे आमदार चंद्रकांत सोनवणेंचे पुत्र आहेत. तर ठाकरे सेनेच्या उमेदवारांना माघार घेतल्यामुळे प्रभाग क्रमांक 18 मधून गौरव सोनवणे हे विजयी झालेले आहेत. बिनविरोध त्यांचा विजय झालेला आहे आणि त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेनं जळगाव महापालिकेमध्ये खातं उघडलेलं आहे. आपण पाहतोय राज्यात ठिकठिकाणी काही उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. सुरुवात झाली होती कल्याण डोंबिवलीपासून. आता जळगावमध्ये देखील एक उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे. हा उमेदवार शिंदेच्या शिवसेनेचा आहे. ठाकरे सेनेच्या उमेदवारानं ऐनवेळी माघार घेतल्यामुळे आता गौरव सोनवणे बिनविरोध निवडून आले. या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे आपल्या सोबत आहेत. चंद्रशेखरजी, हा ठाकरेच्या शिवसेनेच्या उमेदवारानं अर्ज मागे नेमका का घेतलेला आहे, नेमकं काय घडलं? या संदर्भामध्ये जे ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत मयूर सोनवणे, आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे. त्यांनी या संदर्भात म्हटलेलं आहे की विकासाच्या मुद्द्यावरती आपण गौरव सोनवणे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि या ठिकाणी आपण माघार घेत आहोत. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली नाही. मात्र गौरव सोनवणे हे सुशिक्षित उमेदवार आहेत, चांगला विकास करू शकतील अशा प्रकारची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यामुळे खरं तर शिंदे गटाचं महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आज खातं उघडलं असं आपल्याला म्हणता येणार आहे या घटनेवरनं. कारण शिवसेनेचं विभाजन झाल्यानंतर पहिल्यांदा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ही निवडणूक लढवली जाते आहे आणि गौरव सोनवणे त्यातले बिनविरोध झाल्यामुळे शिवसेनेचं खातं उघडलेलं आहे. नक्कीच, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.